समजा मी 2009 नंतर पहिल्यांदा मतदान केलं, म्हणजे 2009च्या विधानसभेला, लोकसभेला मतदान केलं आणि त्यानंतर मी कंटिन्युअसली मतदान करतोय. आणि जर मला भविष्यात कधी SIR प्रोसेस जर महाराष्ट्रात पार पडली आणि मला विचारलं, तर तुम्हाला हा मतदानाचा अधिकार येण्या अगोदर तुमच्या घरात कुणी मतदान करत होतं का? तर मला हे सांगता येईल की माझे वडील महाराष्ट्रातच मतदान करत होते आणि त्यांचं देखील इलेक्शन कमिशनच्या त्या लिस्टमध्ये नाव होतं. आता असं जर नसेल तर याचा अर्थ मी भारताचं नागरिकत्व नंतर स्वीकारलेलं आहे आणि नागरिकत्व मी कधी स्वीकारलं याचा माझ्याकडे काहीतरी पुरावा असायला पाहिजे. आता बंगालमध्ये जवळजवळ असे काही लाख लोक आहेत ज्यांच्याकडे असा कोणताही पुरावा नाही की ते भारताचे नागरिक आहेत. त्यांच्याकडे असे इतर कोणतेही डॉक्युमेंट्स नाहीत आधार कार्ड वगैरे सोडून की ते भारताचे नागरिक आहेत आणि त्यांचे आई वडील वगैरे कधीही भारताच्या वोटर लिस्टमध्ये नव्हते. मग असं कसं काय असू शकतं? प्रत्येक माणसाचे कुणी ना कुणीतरी मागचं असलं पाहिजे जे या वोटर लिस्टमध्ये असेल, ज्यांनी कधीतरी मतदान केलं असेल किंवा काय, त्यांच्याकडे किमान डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत. अशा गोष्टी नसलेले अनेक लोक पहिल्यांदा सापडले. असे एकूण ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही असे लोक आणि याच्याशिवाय काही टेक्निकल रिझन्समुळं, काही वयाचं अंतर वगैरे वगैरे गोष्टींच्यामुळं काही लोक, असे एकूण 60 लाख लोक बंगालमध्ये सापडले ज्यांच्यामध्ये लॉजिकल डिस्क्रिपन्सी आहे असं इलेक्शन कमिशनने ठरवलं आणि त्यांना यादीच्या बाहेर काढलं. आता याच्यामध्ये यांना सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलाच नाही असं नाही, तर यांना फक्त बाहेर काढलं आणि नंतर हा मॅटर गेला सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 500 न्यायिक अधिकाऱ्यांची नेमणूक करा आणि हे न्यायिक अधिकारी प्रत्येकाच्या घराघरात जातील आणि तिथं जाऊन ते ठरवतील की खरोखर हा माणूस मतदार यादीमध्ये असायला पाहिजे की नसायला पाहिजे, त्याच्याकडे कागद आहेत की नाही आहेत. हे सगळं झाल्यानंतर या 60 लाखांच्या पैकी 32 लाखापेक्षा जास्त लोकांना मतदानाचा हक्क देण्यात आला. म्हणजे हे मान्य करण्यात आलं की पहिल्यांदा जे काही शोधलं गेलं होतं त्याच्यामध्ये टेक्निकल चुका होत्या. आणि या लिस्टमध्ये अजून 27 लाख लोक असे सापडले ज्यांचे ना आई वडील भारतात राहत होते, ज्यांच्याकडे ना मतदानाचा अधिकार या अगोदर होता. हे लोक अचानक पैदा झाले 2002 नंतर आणि ते 2002 नंतर मतदार यादीमध्ये आले. मग हे लोक कुठून आले? कारण बंगालमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बांगलादेशींचा. बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये घुसतायत आणि तिथं येऊन त्यांना मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून दिलं जातंय. याच्यासाठी व्यवस्थित फॅक्टरीज तिथं चालू आहेत, या आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळं या 27 लाख लोकांचं काय असा प्रश्न निर्माण झाला आणि इलेक्शन कमिशननं सांगितलं की या 27 लाख लोकांना येत्या 23 आणि 29 तारखेला या महिन्याच्या बंगालमध्ये जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये मतदान करता येणार नाही. मग आता या मुद्द्यावरती ममता बॅनर्जी पेटून उठलेल्या आहेत. ममता बॅनर्जी ह्या आता सध्याच्या राजकारणात असल्यातल्या अत्यंत कडक आणि एक प्रकारच्या अतिशय अग्रेसिव्ह अशा राजकारणी आहेत आणि विरोधी पक्षातल्या एक नेते आहेत. त्यामुळे त्यांचं उपद्रवी मूल्य जास्त आहे. त्यामुळे त्या बऱ्याच वेळेला आपल्याला जे पाहिजे ते करून घेतात. पण आता सध्या ममता बॅनर्जींचं असं म्हणणं आहे की 27 लाख लोकांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. भलेही त्यांचं जे काही मागचं आहे ते सगळं विसरून गेलं पाहिजे आणि त्यांना आता मतदानाचा हक्क दिला पाहिजे. त्यांच्यावरती काय निर्णय घ्यायचा तो निवडणुकीनंतर घ्यावा. आता नेमका यातला मग प्रॉब्लेम काय? बांगलादेशींचा प्रॉब्लेम यामध्ये नेमका कसा येतो? हे 27 लाख नेमके कोण लोक आहेत? यामध्ये मुस्लिम किती आहेत, हिंदू किती आहेत, कुठल्या जिल्ह्यातले आहेत आणि याच्या मागचं राजकारण नेमकं कसं चाललंय आणि ममता बॅनर्जी विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये नेमकं काय घडतंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदानामध्ये या 27 लाख लोकांना मतदान करता येणार नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं मॅटर हा तापण्याचं कारण हे आहे की या 27 लाख पैकी जवळजवळ 80 ते 85% लोक हे मुस्लिम आहेत आणि आपल्याला माहिती आहे की बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावरती बंगालमध्ये लोक येत आहेत आणि त्यामध्ये मुस्लिमांचं प्रमाण देखील जास्त आहे. हिंदू देखील बंगालमध्ये येत आहेत पण हिंदूंचं प्रमाण त्या मानानं कमी आहे. त्यामुळे या गोष्टीचा इथं एक लक्षात घेऊन बघितलं पाहिजे. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की बंगालमध्ये एकूण 7.66 कोटी मतदार होते या निवडणुकीच्या एक 6 महिन्यापूर्वीपर्यंत बघितलं तर. या 7.66 कोटीपैकी जवळजवळ 63.66 लाख मतदार हे SIR प्रोसेसमध्ये बाद झाले. म्हणजे याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू ऑलरेडी झालाय, काही लोक ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेलेत, याशिवाय काही लोकांचं डबल वेळा नाव आहे, दुसरीकडे सुद्धा नाव आहे, असं झाले. तर असे सगळे एकूण 63.66 लाख मतदार हे अगोदर बाजूला काढले गेले. त्याच्यानंतर
हे 27 लाख लोक असे सापडले ज्यांच्यामध्ये लॉजिकल डिस्क्रिपन्सी होती, म्हणजे थोडक्यात यांच्याकडे ना कागद होता, ना आईबाप होते, ना काय होतं, काहीच दाखवता येत नव्हतं, असे लोक होते. त्यामुळे एकूण आता झाले 91 लाख. आता ममता बॅनर्जींचं असं म्हणणं आहे की जे 91 लाख लोक काढले त्यातले हे 60 लाख वगैरे जर बाकी बाजूला सोडले तर उरलेले 27 लाख लोक एक प्रकारे टीएमसीचेच वोटर आहेत. त्यामुळे टीएमसीचे वोटर कमी करण्याचा प्रकार बीजेपी आता सध्या करते. बीजेपीचं राजकारण, ज्ञानेश कुमार जे इलेक्शन कमिशनचे प्रमुख आहेत त्यांना हाताशी धरून असं चाललंय की जेणेकरून ममता बॅनर्जींना मतदान करणाऱ्या लोकांना या निवडणुकीपासून वंचित ठेवायचं आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला जिंकायला मदत करायची, असा आरोप आता सध्या ममता बॅनर्जींच्याकडून चालू आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जींचे काही त्यांचे खासदार वगैरे या इलेक्शन कमिशनच्या प्रमुखांना भेटायला देखील गेले होते त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यांचं म्हणणं होतं की या 27 लाख लोकांना मतदानाचा अधिकार द्यावा, पण तिथं त्यांचं गेल्यानंतर देखील ऑफिसमध्ये भांडण झालं. आता या डेरेक ओब्रायन वगैरेंचं म्हणणं असं आहे की तिथं आम्हाला हाकलून काढलं गेलं, गेट लॉस्ट वगैरे असं ज्ञानेश कुमार म्हणाले. खरं खोटं कुणाला माहिती नाही, खरं खोटं करता देखील येणार नाही, पण मुद्दा असा आहे की यासाठी राजकारण केलं जाईल. पण यातलं राजकारण जरी आपण बाजूला ठेवलं तरी भारताच्या दृष्टीनं, भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की हे 27 लाख लोक आहेत कोण आणि खरोखर यांना मतदानाचा अधिकार दिला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड ही कार्ड बनवून दिली जातात, त्याच्यातून लोकांना मतदार यादीमध्ये घेतलं जातं. अशा पद्धतीचे काही स्कॅम्स नेहमी चाललेले असतात. याच्या बातम्या आपण या अगोदर देखील ऐकलेल्या आहेत. आणि बंगालमध्ये हे सगळ्यात जास्त कुठं होतंय तर बंगाल आणि बांगलादेश यांची जी बॉर्डर आहे या बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्येच होते. या बॉर्डरवरचे जिल्हे कोणकोणते आहेत तर मुर्शिदाबाद, मालदा, नॉर्थ 24 परगणा, साऊथ 24 परगणा या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त होते. तुम्ही जर बघितलं तर बंगालमध्ये ज्या दंगली होत आहेत, यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली होत आहेत, त्या देखील याच जिल्ह्यांमध्ये होत आहेत, म्हणजे मुर्शिदाबाद, मालदा आणि नॉर्थ आणि साऊथ 24 परगणा. आता या जिल्ह्यांमधून किती लोकांना या यादीतून बाहेर काढले बघा. सर्वात जास्त लोकांना म्हणजे 4.45 लाख लोकांना मुर्शिदाबादमधून यादीमधून काढले. म्हणजे हे 27 लाख जे लोक आहेत ज्यांच्याकडे काहीही कागद नाही, पुरावा नाही, त्यांच्यापैकी 4.45 लाख हे मुर्शिदाबादमधले आहेत. नॉर्थ 24 परगणामधले 3.25 लाख मतदार आहेत. मालदामधले 2.39 लाख मतदार आहेत. साऊथ 24 परगणामध्ये 2.22 लाख मतदार आहेत. म्हणजे जवळजवळ 53% मतदार हे फक्त 4 जिल्ह्यांमधले आहेत आणि उरलेले सगळे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की बंगालमध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसलेले आहेत, कारण बांगलादेशमध्ये बंगाली बोलली जाते, आपल्या बंगालमध्ये देखील बंगाली बोलली जाते. त्यामुळे बांगलादेशी हे संपूर्ण बंगालमध्ये पसरलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची ही संख्या खरोखरची बरोबर असू शकते, यामध्ये काही टेक्निकल चुका देखील असू शकतात. हे जरी मान्य केलं तरी हा मोठा आकडा नक्की बरोबर आहे असं म्हणायला जागा आहे. आता इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीला, जो या भारताचा नागरिक आहे त्याला मतदान करण्याचा हक्क आहे, पण जो या भारताचा नागरिक नाही, भलेही त्याच्याकडे आधार कार्ड जरी असलं तरी त्याला मतदानाचा अधिकार नाही. आणि हा बरोबर आहे. जर भारताच्या बाहेरचे लोक येऊन जर भारतामध्ये मतदान करायला लागले, भारतामध्ये आपलं सरकार निवडायला लागले किंवा सरकार पाडायला लागले तर त्याचा परिणाम या देशाच्या सुरक्षिततेवरती भविष्यात होऊ शकतो, जसा तो बंगालमध्ये आता सध्या व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम तिथून सुरुवात झाला. आता याच्यामध्ये पुढे काय होऊ शकतं ते बघा. आता यामध्ये या ज्या 27 लाख लोकांना काढलंय त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांच्यासाठी अपील करण्यासाठी म्हणून काही ट्रिब्युनल्स म्हणजे लवाद निर्माण करा, आणि असे काही 15-20 लवाद निर्माण केलेत. याच्यामध्ये आता या लोकांनी लाखांच्या वर ऍप्लिकेशन्स केलेत. आता लाखांच्या वर ऍप्लिकेशन्स काय निवडणुकीच्या अगोदर त्याचा निपटारा करणं शक्य नाही. त्यामुळं आता इलेक्शन कमिशननं सांगितलं की आता मतदान करता येणार नाही, तुमचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते सगळे निवडणुकीनंतर आपण बघू आणि नंतर ठरवू. आता या लोकांना मतदानाचा हक्क याच निवडणुकीमध्ये पाहिजे आणि त्यासाठी ते भांडतात. यासाठीच हे खासदारांचं शिष्टमंडळ तिथं गेलेलं होतं. याचा परिणाम असा होऊ शकतो की जर या 27 लाख लोकांना एकदा मतदानाचा अधिकार दिला तर ते भविष्यात भारताचे नागरिक होतील. ऑफिशियली त्यांच्यावरती एक प्रकारचा शिक्का बसेल की ते SIR प्रोसेसमध्ये पास झालेले आहेत आणि त्यांना भारतामध्ये अधिकार आहे मतदानाचा. याचा अर्थ ते भारताचे नागरिक आहेत. म्हणजे बांगलादेशमधून जे लोक भारतात घुसले ते देखील भारताचे नागरिक झाले. आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स देखील असतील. कदाचित असेही काही लोक असतील जे खरोखर भारताचे नागरिक असतील, ज्यांच्याकडे भरपूर प्रॉब्लेम्समुळं, काही ना काही गोष्टींच्यामुळे एखादा कागद नसेल, पण असे लोक असण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आता असं सांगितलं जातं की सुवेंदू अधिकारी जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नंदीग्राममध्ये जवळजवळ
2600 की 2700 लोकांना या लिस्टमध्ये टाकलं गेलंय आणि या 2700 पैकी 95% मुस्लिम आहेत. आता ही असण्याची शक्यता यासाठी जास्त आहे की मोठ्या प्रमाणावर जे बांगलादेशी भारतात घुसलेले आहेत त्यामध्ये मुस्लिमांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अजिबातच असं कुठंच झालेलं नाही की फक्त सगळेच्या सगळे मुस्लिम आहेत. एकूण जे 27 लाख आहेत त्यामध्ये पण 80 ते 85% मुस्लिम आहेत. उरलेले 10 ते 15% हे हिंदू आहेत. याचा अर्थ बांगलादेशमधून हिंदू देखील भारतामध्ये स्थलांतर करतायत आणि यांना देखील मतदानाचा अधिकार यामध्ये असता कामा नये. हे सुरुवातीला आपण जरी मान्य केलं तरी हिंदूंच्या बद्दल काय करायचं याच्यासाठी भारत सरकार योग्य निर्णय घेईल. पण बांगलादेशी मुस्लिम जर असतील तर त्यांना भारतात मतदानाचा अधिकार असता कामा नये, त्यांनी तो मागता कामा नये. हे मात्र त्रिवार सत्य आहे. आता 13 तारखेला सुप्रीम कोर्ट मग या प्रश्नावरती निकाल देणार आहे की खरोखर या सगळ्या ट्रिब्युनलकडे जे अर्ज आलेले आहेत त्यांचा निकाल लावायचा की 27 लाख लोकांना मतदान करायची संधी यावेळी द्यायची. नेमकं याच्यामध्ये काय हातात येतं हे आता माहिती नाही, पण सुप्रीम कोर्टानं असं अपेक्षित आहे की या 27 लाख लोकांना मतदार यादीतून वगळलं पाहिजे. त्यांना जर वगळलं नाही तर हे लोक मतदार यादीमध्ये येणार नाहीत फक्त, तर ते भारताच्या सिस्टीममध्ये येतील, भारताचे नागरिक होतील. त्यांच्याकडे कोणताही कागद नसताना, कोणताही पुरावा नसताना देखील ते भारताचे नागरिक होतील आणि इथून पुढे ते संपूर्ण सिस्टीमला एक कीड म्हणून लागून राहतील. आता यामध्ये टेक्निकली काही लोकांचा जर प्रॉब्लेम असेल तर तो दूर केला पाहिजे. त्या निवडणुकीनंतर तो दूर केला तरी चालण्यासारखं आहे. त्यामुळे निवडणुकीचा अट्टाहास का चाललाय हे लक्षात येण्यासारखं आहे. आणि ममता बॅनर्जींचं मी म्हणलं तसं उपद्रव मूल्य जास्त आहे. त्या कुठल्याही गोष्टीला म्हणजे सिस्टीमला वेठीस धरू शकतात आणि प्रत्येक वेळेला त्या ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये वकिलीचा डगला चढवून गेल्या तशा पद्धतीने त्या जाऊ शकतात आणि प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करताना सरकारला देखील भीती वाटते, कारण त्या अतिशय अग्रेसिव्ह राजकारण करतात आणि आतापर्यंत त्यांनी सक्सेसफुली मागच्या 15 वर्षात बंगाल आपल्या हातात ठेवलेला आहे. भारतीय जनता पक्षाला यावेळी बंगाल हवाय, तो त्यांना मिळेल की नाही हे माहिती नाही, पण बांगलादेशी प्रॉब्लेम मात्र बंगालमधला अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे मात्र एक देश म्हणून सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्या देशानं बघितलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल, हा मुद्दा तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.